दिवंगत नेते दिबा पाटील यांच्या जनशताब्दी निमित्त नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सर्वच जण जमणार आहे। पाहायला गेलं तर भिवंडीवरून थेट कार रॅलीचं आयोजन जे आहे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाल्यामामा सुरेश म्हात्रे यांच्या वतीने भिवंडी ते जासई अशी कार रॅली काढण्यात येणार आहे। पाहायला गेलं तर त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावा या मागणीसाठी खास करून ही कार रॅली काढण्यात येणार आहे। आपण आहोत ठाणे आणि नवी मुंबईच्या मधोमध पाहिलं तर अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। जो रूट आहे त्या रूटेशननी ते जाणार आहेत। भिवंडीच्या नंतर ते थेट मुंब्रा रेतीबंध खारीगाव त्याच्यानंतर कळवा नाक्यावरती जमणार, त्यासोबतच दिघा गाव या ठिकाणी जमणार आहेत आणि असं करत करत ते पुढे ऐरोली आणि त्यानंतर वाशीच्या नंतर पुढे नवी मुंबईमध्ये बेलापूर असेल, चिंचपाडा असेल, मोठा ओळा गाव असेल आणि शेवट जे ते समारोप जासई या ठिकाणी करणार आहे। पाहायला गेलं तर लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचं जे आहे ते महत्त्व मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये आहेत आणि भूमिपुत्रांची जी मागणी आहे की नवी मुंबईला जे विमानतळ होणार आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, त्याला दिबा पाटील यांचं नाव द्यावं। मात्र शिवसेनेची देखील ठाम भूमिका आहे। या ठिकाणी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं। त्यामुळे नक्कीच आता नावामध्ये पाहायला गेलं तर राज्य सरकार असेल या केंद्र सरकार असेल, या ठिकाणी आता कशाप्रकारे कोणाचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणार आहे नवी मुंबईमध्ये हे पाहणं महत्त्वाचं राहणार। मात्र मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशा आव्हान देखील करण्याचं फलक जे आहे ते सुरेश म्हात्रे बाल्यामामा यांच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। पाहिलं तर अनेक भागामध्ये जे भूमिपुत्र आहेत ते या कार रॅलीमध्ये सामील होणार आहे। पाहायला तर नवी मुंबई विमानतळ तत्काळ लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव मिळालंच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दिबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या औचित्य साधत केंद्र सरकारने लक्ष वेधण्याकरिता भिवंडी ते जासई असं कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे चलो जासई असा नारा देत सुरेश म्हात्रे यांनी आता अनेक ठिकाणी फलक लावलेले आहेत। त्यामुळे भूमिपुत्रांनी या अगोदर देखील अनेक वेळा आंदोलन केली आणि या संदर्भात देखील निवेदनं देखील दिली। अनेक वेळा पाहायला गेलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना देखील, त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या असणारे एकनाथ शिंदे असतील, या आता देवेंद्र फडणवीस असतील, अशा अनेकांना जे ते या ठिकाणी भूमिपुत्रांनी सरकारला अनेक वेळा घेरण्याचं काम केलेलं आहे, निवेदन देखील दिले आहेत। त्यामुळे नक्कीच हा उद्रेक जो आहे तो भूमिपुत्रांमध्ये, त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र असेल या ठाणे जिल्हा असेल या आजूबाजूचा परिसर असेल, या ठिकाणी लोक जे आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील नाव द्यावे। त्यामुळे आजची ही मोठी कार रॅली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन भूमिपुत्रांचं या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता सरकार कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आज पूर्णतः दिवसभर नवी मुंबईच्या मार्गे अनेक कार रॅली आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यामध्ये अनेक भूमिपुत्र हे सहभागी होणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे म्हणजेच बाल्यामामा यांच्या वतीने भिवंडी ते जासई अशा प्रकारचे कार रॅलीचे आयोजन केले। त्यामुळे नक्कीच मोठ्या संख्येने कशाप्रकारे भूमिपुत्र या ठिकाणी सहभागी होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।